जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला जाणून घेऊया. तू 18ची झालीस की लग्न करू. अल्पवयीन मुलीशी 3 वर्ष संबंध. वय पूर्ण झाले. लग्न करतानाच अरमान शेखला पोस्को खाली अटक झाली आहे. डोंबिवलीतील अरमान शेखने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे शोषण केले. भिवंडीत लग्नाचा घाट घातला असतानाच हिंदू कार्यकर्त्यांच्या एंट्रीने डाव सगळा फसला. विष्णुनगर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मैत्री, प्रेम आणि त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीचे शोषण करणाऱ्या तरुणाचा डाव अखेर फसला आहे. डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी या प्रकरणात अरमान शेख नावाच्या आरोपीला अटक केली आहे. व्यवसायाने टेलर असलेल्या अरमानने 3 वर्ष प्रेमसंबंध ठेवून तरुणीला लग्नासाठी भिवंडीत बोलावले. मात्र तिथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी धाड टाकल्याने हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. डोंबिवलीत अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेलिंग करून लग्नाचा प्रयत्न हा फसला. मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी आरोपी अरमान शेख याने सोशल मीडियावरील व्हिडिओच्या माध्यमातून मैत्री केली होती. ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. गेल्या 3 वर्षापासून त्याच्यात प्रेमसंबंध होते. अरमानने या मुलीला ती 18 वर्षाची झाल्यावर लग्न करू असे वचन दिले होते. त्यानुसार मुलीचे वय 18 होताच त्याने लग्नाची तयारी सुरू केली. लग्नासाठी अरमानने पीडितेला भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोलावले होते. तिथे मुस्लिम पद्धतीने निकाह करण्यासाठी काजी आणि साक्षीदारही उपस्थित होते. सर्व तयारी पूर्ण झाली असतानाच एका हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना याची कुणकुण लागली. त्यांनी तातडीने लग्नाच्या ठिकाणी धडक दिली. एका हिंदू मुलींनी मुस्लिम पद्धतीने लग्न केले जात असल्यावरून तिथे मोठा गदारोळ झाला. पाणी मागून तरुणीच्या हाताला धरलं. म्हणाला, तू खूप सुंदर दिसतेस. पुण्यात डिलिव्हरी बॉयने मर्यादा ओलांडली. पुन्हा दाखल पोलीस ठाण्यात. भिवंडीतील लग्नाच्या ठिकाणी झालेला वाद विकोपाला गेल्याने हे प्रकरण शांतीनगर पोलीस ठाण्यात गेले. मात्र पीडित तरुणी डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी असल्याने शांतीनगर पोलिसांनी हे प्रकरण विष्णुनगर पोलिसांकडे दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला हे केवळ प्रेमाचे प्रकरण वाटत होते. मात्र तपासातून वेगळीच माहिती समोर आली. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार अरमानने आधी मैत्री करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिच्या काही खाजगी गोष्टींचा वापर करून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्याने तिला जबरदस्तीने लग्नासाठी भिवंडीत बोलावले होते. या तक्रारीनंतर विष्णुनगर पोलिसांनी अरमान शेख विरोधात
पोस्को आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या मैत्रीतून आणि अशा घटना घडत असल्याने पालकांनी सतर्क राहण्याचे आव्हान आता पोलिसांनी दिले आहे. सुनील प्रभाकर लाटे हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून BA व MA पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच दैनिक दिव्य मराठीमध्ये पत्रकाराचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. 2 वर्षे लोकसत्ता.com साठी फोटो गॅलरी व वेब स्टोरी या विभागात काम केलं आहे. ते 6 ऑक्टोबर 2025 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्य करत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्यलेखन, गीतलेखन आणि सादरीकरणातही आहेत. फोटोग्राफी आणि फोटो व्हिडिओ संपादनातही खास रस आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि तुम्ही हा सगळा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू.